शेतकरी मित्रांनो नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण फूड ग्रेड वेस्ट डिकम्पोजरने आपल्या बैल यास मानेवर आऊत करताना झालेल्या जखमा पुसून घेणार आहोत, धुवून घेणार आहोत. हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या पशुधनासाठी तयार केलेले फूड ग्रेड वेस्ट डिकम्पोजर द्रावण जे आम्ही आमच्या बैलांना रोज गाईंना ही बादली भरून पाजतो, त्यातील एक बादली द्रावण जवळपास 3 ते 5 लिटर द्रावण आपण अशा प्रकारे बादलीमध्ये घेतलेलं आहे भरून. आणि आता ते आपण आपल्या बैलास पाजणार आहोत आणि त्याच्या जखमांवर फूड ग्रेड वेस्ट डिकम्पोजरचं द्रावण लावणार आहोत. शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये अवताची, मेहनतीची, मशागतीची कामे करताना आपल्या बैलांना नांगर, जू यांची खिळेमुळे, त्या काही लागल्यामुळे वशिंडाजवळ, मानेजवळ आणि त्यांच्या पायाजवळ जखमा होण्याचे, खिळेमुळे घासल्याने जखमा खिरक्या पडण्याचे संधी उद्भवतात. यामुळं बैलाला काही सौम्य प्रकारच्या जखमा होतात. तर त्या जखमा वाढू नयेत, लवकर भराव्यात आणि बैलास आराम, शांतता मिळावी यासाठी आपण या बैजाच्या अंगावर फूड ग्रेड वेस्ट डिकम्पोजर द्रावण लावणार आहोत. तर बैल शांतपणे उभारलेला आहे. आपण त्याला आता फूड ग्रेड वेस्ट डिकम्पोजरच्या द्रावणाने पुसून घेऊया. बैजा. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण फूड ग्रेड वेस्ट डिकम्पोजर आपल्या बैलाला लावायला सुरू करणार आहोत. हा थोरला बैल आहे आणि त्याचा पलीकडे उभारलेला धाकटा लहान भाऊ. या बैजाच्या मानेवर जू आणि नांगर यांच्या लावताना, आऊत करताना काही पाठीवर खिरक्या, काही मच्छर चावल्याचे, फोड आल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्या सुरक्षिततेसाठी त्याच्या त्वचावर अशा प्रकारे फूड ग्रेड वेस्ट डिकम्पोजर हाताने घेऊन बादलीने वशिंडावर, पाठीवर ओतून पूर्ण शरीराच्या त्वचेवर जिथं जिथं आपल्याला असं वाटतंय की काही खिरक्या, जखमा झाल्याची शक्यता हे दिसत आहे, तर अशा प्रकारे आपण हात लावून त्या जखमांवर वेस्ट डिकम्पोजर लावलेला आहे, चोळलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे वेस्ट डिकम्पोजरचं द्रावण आपल्या पशुधनाला, बैलांना, गाईंना, खोंडांना झालेल्या जखमांवर वेस्ट डिकम्पोजर द्रावण फूड ग्रेड लावल्याने त्या जखमा लवकर भरतात, वाळून येतात, कोणतंही इन्फेक्शन वाढत नाही. तसेच बैलाला ती जखम लवकर भरल्याने त्या जखमेची खाज वगैरे त्रास होत नाही. तर अशा प्रकारे पाय, नख्या, खूर सर्वत्र बैलाच्या ज्या ज्या अंगावर आपल्याला काही जखम, अनियमितता किंवा मच्छर चावलेली फोड अशी काही जखम दिसून आल्यास आपण त्या पायावर, खुरावर, नखीवर, त्याच्या सर्वांगावर वेस्ट डिकम्पोजरचं द्रावण ओतून ते पुसून चोळून घ्यावी ती स्किन. या प्रकारे वेस्ट डिकम्पोजरचं द्रावण शरीरावर लावल्याने पशुधनाच्या सर्व प्रकारच्या अनियमितता शरीरातील दूर होतात. त्याच्या त्वचेवर कांती येते, जखमा लवकर भरतात. अशा प्रकारच्या काही खिरक्या, थोडेसे कट किंवा खिळेमुळे लागणे, मच्छर चावून फोड होणे, या सर्व बाबी वेस्ट डिकम्पोजरच्या द्रावणाने दूर होतात. तसेच आपले सर्व पशुधन, गाई, बैल, बछडे, कालवडी, गोर, खोंड
या सर्वांचं लंपीपासून संरक्षण होतं, दूध फॅट SNF वाढतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूर्णपणे या बैजाला मानेच्या दोन्ही बाजूने ज्या ठिकाणी आपणास थोडासा बैलास त्रास झालेला जाणवला आहे, जखमा खिरक्या, त्या ठिकाणी आपण वेस्ट डिकंपोजर द्रावण लावलेलं आहे. मित्रांनो, हे द्रावण लावल्या बैलाला शांत वाटतं, गार वाटतं, कारण हे द्रावण जीवाणू बॅक्टेरियल मदर कल्चर आहे, थंड आहे आणि या द्रावणाने बैलाला पूर्णपणे आपण नाहू घातलेला आहे. त्याच्या टाळूवर, मानेवर, वशिंडावर, पाठीवर, गळ्यावर, सर्वत्र पायांवर आपण हे द्रावण लावलेलं आहे. तर ह्या जखमा आता लवकर भरून येतील. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हीही अशा प्रकारे आपल्या पशुधनाला लंपीमुक्त ठेवण्यासाठी, दूध फॅट SNF वाढवण्यासाठी, स्टॅमिना वाढवण्यासाठी आपण फूड ग्रेड वेस्ट डिकंपोजरचा वापर करा. स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.